पुणे शहरात हवामान विभागानं दिलेल्या रेड अलर्टचा परिणाम दिसून आला। बुधवार रात्रीपासून शहरात पाण्याचं तांडव सुरू आहे। पावसाच्या या हाहाकारामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालंय। पुण्यातील सिंहगड रोडसह नदीकाठच्या भागांमध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय। पुणे शहराप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम असून अनेक घरांमध्ये पाणी घुसलं आहे। पिंपरी चिंचवडमधील लाल टोपी नगरमध्ये पहाटेपासूनच नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। त्यांनी प्रशासनाला सर्व उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत। हवामान विभागाने मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी, सांगली, हिंगोली, परभणी, लातूरसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या 3 ते 4 तासात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मावळमधील कुंडदेवी मंदिर देखील पाण्याखाली गेलं आहे। मावळ तालुक्यात कालपासून तुफान पाऊस सुरू आहे, त्यामुळे सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहेत। पुणे महानगरपालिकेने 8 बोटी आणि बचाव पथकं मदत कार्यासाठी नियुक्त केले आहेत। पुरात अडकलेल्या नागरिकांना खाद्यपदार्थ व पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना केल्या आहेत।